हे ततड 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 नाचो. येस, हळदीसाठी वाजंत्री तयार आहेत. पण हळदीपेक्षाही महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो पुण्यवसनाचा. तो प्रामुख्याने प्रथम आहे. हा बघा, हळदीचा स्टेज पण रेडी आहे. त्याबद्दल या भागात मजा येणारच आहे, आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण वळूया अंगणात, तिथे भटजी आणि पुण्यवचनाची सगळी तयारी झालेली आहे. काजल तयार होऊन आली आहे. आता ती पाया पडते आहे ती आमच्या संजय मामाची. याच्या आधीचा भाग बघितला असेल तुम्ही, त्यामध्ये जी रिक्षा दाखवलेली कोकण कन्या ती या मामाचीच होती. पुण्यवचनासाठी मामा मामी तशीच काजळ आणि धेडी सगळेच बसलेले आहेत. एक मिनिट नका जाऊ दे. भटजींचे आशीर्वाद घेऊन नंतर पुढे गावातल्या मानकरींचे प्रथम आशीर्वाद घेऊन तसेच माटवात असलेल्या प्रत्येकाचे पाया पडले जातात. कोकणात ही परंपरा आहे. आपल्याशी वयाने लहान असू दे की मोठा, प्रत्येकाचे वधूवर पिता माता व वधूवर दोन्ही असतील हे सगळे हे तिघे मिळून सगळ्यांचे पाया पडतात, जसं तुम्ही बघताय. जमलेल्या प्रत्येकाकडून शुभ आशीर्वाद घेऊन आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडत राहावं हीच आपली आशा असते. काजल पटापट. मी घे का मी घे. तडे फिरे ना गळ्यात सुनासा लांबतडे ठे. लाईट मस्त पडली. आपण जे बघतोय ते आता मानकरी मिळून मूर्तकुटी हे बांधतात, मग ह्याची पूजन करणार. अशा छोट्या छोट्या अशा अनेक रीती परंपरा आहेत, त्या सगळ्या करत पुण्यवचनाचा सोहळा हळूहळू पुढे जात आहे. माटव पूर्ण भरलेलं आहे. पाहुणे मंडळी तसेच गावाटातले मित्रमंडळी आणि बाकी सगळे यांची हजेरी लागलेली आहे. सगळ्यांनी आवर्जून कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. माटो जसं लोकांनी भरलेलं आहे, तसंच आतमध्येही तुम्ही बघाल तर तेवढीच गर्दी आहे. कारण का कसं आहे, गावी कार्यक्रम असल्यामुळे एक दोन असं कोण जात नाही. मुंबईत आपण जसे जातो लग्नकार्यांना, इथे अख्खं कुटुंब सहभागी होतं. कारण का ते लग्नघरातलं कार्यक्रम जरी असलं तरी ते प्रत्येक आवाटातल्या प्रत्येक घरातलं आपलं स्वतःचं कार्य आहे अशा प्रकारे येतात, त्या कामात सहभाग घेतात. तसंच त्या आनंदाने तेवढ्याच उत्साहाने तो कार्यक्रम पार पाडतात.
आता आपण जे बघतोय त्याला घाणं भरणं असं म्हणतात. हे कोकणातील एक परंपरा आहे. जेवढं मला जमेल तसं मी तुम्हाला सांगतोय. तर माझंही ज्ञान तेवढं काय पूर्ण नाही आहे, म्हणून काही चूकभूल असेल तर माफ करा. पारंपरिक बरोबर मॉडर्न, कारण का फोटोग्राफरला व्यवस्थित स्टिल्स मिळाले पाहिजे, म्हणून बिचाऱ्या सगळ्या आमच्या मामी आणि वहिनी असे एकूण सगळ्यांनाच ते कूळ धरून उभं राहावं लागलं आहे बराच वेळ. गाणं भरताना आता हे होवे गातात आहेत. आता जे चालू आहे ना त्याला शास भरणं असं म्हणतात. प्रथमतः शास भरण्यामध्ये मामाचा मान असतो, नंतर तिचे काका, आप्तइष्ट सगळेच, म्हणजे म्हणायला गेलं तर मावशी, तिची आत्या, आणि त्यानंतर शास भरल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू दिली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये अहेर स्वरूपात पैसे किंवा काही भेटवस्तू असते ती ह्याला दिली जाते. त्याला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ह्यात सगळ्यात प्रथम मान असतो तो मामाचा, आणि त्याला मामे अहेर असं म्हणतात. कारण का आपल्या जेवढ्या पण कोकणातल्या लग्नविधी आहेत त्यात मामाचं महत्त्व खूप आहे. म्हणून मामाचं आधी मामा अहेर झाले का मग घरातील काका, आते, मावशी व इतर भावंड असतील ते सगळे व इतर जे कोणी स्वखुशीने करतील ते सगळे यात अहेर देतात. प्रामुख्याने मामा अहेर आणि पाहुणे आहेत, म्हणजे पाहुणा आहेत, हे दोन्ही असतात. पाहुण्यांमध्ये मग सगळेच आले, काका, आत्या, बाकी नातेवाईक, मित्रमंडळी, जे जसे इच्छा असेल तसे अहेर करतात. जसं पुढे खळ्यात पुण्यवचनाचा कार्यक्रम तसं चालू आहे, तसं मागे आमच्या या माणगाव जोशीवाडीतील महिला वर्ग म्हणजे अन्नपूर्णा सगळ्या काल साखरपुड्यालाही असं चविष्ट जेवण बनवलेलं, तसं आजही पुण्यवचनासाठी जेवणाची तयारी चालू आहे. प्रत्येक महिला या आवाडातली आपल्याच घराचा कार्यक्रम आहे या उत्साहाने हे आलेले आहेत आणि काम करतात आहेत. जसं बघत असाल तुम्ही इथे भात लावलेला आहे, इथे भाज्यांचं काम चालू आहे. प्रत्येकजण आपलं काम
आपल्या पद्धतीने करतोय, म्हणजे जेवढे काही पाहुणे मंडळी येतील किंवा सगळे, त्या सगळ्यांना पोट भरून जावं. जसे माणगाव जोशीवाडीतील महिला या स्वयंपाक बनवण्यात व बाकी इतर कामांमध्ये मदत करत होते, तसे आमचे आवाडातली मित्रमंडळी म्हणजे जोशीवाडीतली पुरुष वर्ग ह्या सगळ्यांनी जेवणाचा आणि बाकी सगळ्या कार्यक्रमांचा जो कामाचा वाटा आहे तो आपल्या अंगावर घेतलेला. आणि जे काही पाहुणे येऊ दे, आवाटातले लोक असू दे किंवा इतर सगळ्या मंडळींचं व्यवस्थित पाहुणचार झालं पाहिजे ह्याची त्यांनीही तेवढीच देखभाल केलेली आहे जेवढी घरातल्यांनी केली आहे. मी तर पूर्ण समारंभात मोबाईल घेऊनच व्हिडिओ शूट करत होतो, पण आमच्या घरातली माझी भावंडं किंवा बहिणी, मावश्या, आमचे नंतर मावशीचे मिस्टर, तसे माझे आत्याचे मिस्टर आणि सगळे ह्या सगळ्यांनीही घरातल्यांनीही तितकीच मदत केलेली आहे. आमचे जावई आहेत किशोर, यांनी पण या सगळ्यांनी मनाने काम केलं आहे एकदम. पुण्यवचन झाल्या जेवणाच्या पंक्ती सुरू झालेल्या. हळूहळू करून सगळ्या पाहुण्यांनी सगळ्यांनी जेवून घेतलेलं आहे, कारण का आता जेवणानंतर सगळ्यांना ओढ लागली आहे ती हळदीची. प्रत्येकालाच नाचायचं आहे. आमचा पार्श आणि हा बघा रुद्रही आला आहे. कॅमेरा चालू केला नाही का उड्या मारायला सुरू. बच्ची कंपनी सगळी मजा करते आहे, तुम्ही मजा अनुभव. हे काजलचे मामा आहेत, ते गातात आहेत. इकडे एकीकडे हळदीचाच कार्यक्रम चालू आहे आणि मागे नाव घेण्याचा कार्यक्रमही ऐकायला येईल तुम्हाला. आता नाव घेतात बाई. येस, अँड फायनली धमाल सुरू होणार आहे, ज्याची सगळेच वाट बघत होते. थोड्याच वेळात तुम्हाला ती धमाल अनुभवायला मिळणार आहे, म्हणून कुठेही जाऊ नका, कंटाळू नका, अजून धमाल येणार आहे. हळदीचा कार्यक्रम रंगात आला आहे. या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी तसे मुंबईवरून ती काजलच्या 2 आत्या, तशाच गावच्या 2 आत्या आणि त्यांचे परिवार सगळे एकत्र आले आहेत. हा सगळा सोहळा एवढा रंगतदार झाला आहे का सगळ्यांनाच मजा आलेली आहे. काजलच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही एकूण 9 भाऊ आणि 8 बहिणी असे एकत्र आलेलो. तो किती धमाल केली असेल याचा विचार तुम्ही पण करा. म्हणजे एवढी भावंडं लहानपणापासून आता बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटलेली, तर काय धमाल केली असेल आम्ही ती पुढे तुम्हाला दिसेलच. फायनली सगळ्यांचा आवडता हळदीचा डान्स सुरू झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळा
महिला वर्ग म्हणजे आमच्या बहिणी आहेत, त्यात आमची काव्य आहे आणि काजलच्या मैत्रिणी आमच्या वहिनी आहेत, हे आमचे भाऊ वगैरे हे सगळे नाचतात आहेत. सगळ्यांची धमाल चालू आहे. अरे ही तर धमाल सुरूच आहे, पण असली गंमत तर माझ्या मागे होती. मला कळलं जेव्हा मी मागे वळून बघतो तर काय, अरे आतमध्ये नवरी आणि तिच्या तिन्ही आत्या म्हणजे माझ्या मावश्या या काम करता करताच आनंद घेत आहेत हळदीचा. बघा काय आनंदाने नाचतायत. वा वा. उन्हाळ्याची सुट्टी आली का आम्ही गावी पळायचो, पण आम्ही आमच्या मावश्यांना कधीच या स्वरूपात बघितलं नाही आहे. जे आनंद त्यांना आज या आनंदाने नाचतात आहेत, जी मजा करतात आहेत, ती शब्दात वर्णन मी करू शकत नाही. तो अनुभव आम्ही घेतला, या अनुभवाचे मोल नाही आहे. बोलता बोलता भरून आले. जसं म्हणतात ना, खरी मजा ती आपल्या माणसामध्येच आहे. ते खरं आहे. काही झालं तरी सगळं विसरून सगळे आनंदाने नाचतात आहे. उद्या लग्न आहे. आमची काजल आम्हाला सोडून सासरी जाणार, पण आज ती आमच्याबरोबर आहे. त्या आनंदाचा क्षण सगळे अनुभवतात आहे. काजलची मोठी बहीण रोहिणी ही बघा, ती नाचते आहे. तिचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं, त्यावेळी सगळ्यांना अशी धमाल करता आली नाही, तर म्हणून काजलचं लग्नला मजा करायची हे ठरवूनच आलेले. बघा कशी नाचतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दारूचा एकही थेंब कोणीच नाही, तरी आनंद आणि जोश काही कमी नाही. हळदी म्हटलं का नॉन डान्सर पण डान्सर होतात. असं फक्त ठेका धरायचा असतो, कुठलाच हे नाही, फक्त एक्सप्रेस व्हायचा असतो. आता मामाला उचललं आहे पंढरीने, खांद्यावर घेऊन नाचतो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, अरे कृष्णा मामा आणि कावेरी मामी काय बघा. अरे आजपर्यंत आम्ही कधी मामीला असं नसताना बघितलं नाही आहे, पण हा फक्त आणि फक्त आनंद आहे. हे मजा करतात आहे सगळे. आमचे दोन्ही मामा तसे लाजरे उजरे आहेत. त्यांनी ठेका धरला आहे म्हणजे विचार करा किती मजा 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 चालू आहे. मावश्या ज्यांना आम्ही कधी नाचताना बघितले नाही, त्यांनी हे आपला आनंद या नाचातून व्यक्त केला आहे. सगळ्यांनीच मजा केली आहे. मुंबईच्या कॉन्क्रीटच्या जंगलात जो आनंद नाही आहे, तो आनंद आम्ही उपभोगला आहे गावी येऊन. म्हणून मी वारंवार बोलतो आहे, कोकणात जरूर जा आपल्या भावंडाच्या लग्नाला, मित्राच्या, आणि मजा तुम्ही पण अनुभवा. कारण का बाकी पारंपरिक जशा रीती आहेत त्याप्रमाणे या सगळ्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. ह्याच नोटवर आपण हा दिवस संपवूया. हा म्हणता हाही दिवस संपला. पहिला दिवस मेहंदीचा, दुसरा
साखरपुड्याचा तिसरा पुण्यवचन आणि हळद. कसे दिवस गेले आम्हालाही कळलं नाही. आता राहिले आहेत तर फक्त आठवणी. त्याच्यामधूनच रमून जावं, कधी हसावं आणि रडावं. हेच जीवन आहे का असं वाटतं. कारण का आपण जे जगतो जे क्षण तेच आपले. या पुढील भाग असेल तो म्हणजे लग्नाचा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एस एस गावडे व्लॉग्स. आपला संदीप गावडे आभारी आहे.